पंढरपूर तालुका पोलिसांनी लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथे सापळा रचून 87,900 रुपयांचा अवैध गुटखा व 4 लाख रुपयांची कार गाडी असा एकूण 4,87,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84 दिनांक 6 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत होती। पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी टाकी तालुका पंढरपूर येथील हॉटेल शाही दरबार जवळ सापळा रचला। एका मारुती सुझुकी कंपनीची 4 चाकी गाडी MH45 AU 6645 चेक केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये व मधल्या सीटवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला वाहतूक करताना मिळून आला। चालक श्रीकांत राजेंद्र बळवंतराव वय वर्ष 32 राहणार सांगोला हा गाडीतून उतरून पळून गेलेला। संतोष चांगदेव सुरवसे राहणार खाटरवाटवाडी सांगोला तर ज्याच्याकडून गुटखा आणला तो संतोष डोंगरे राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोसई राजेंद्र गोसावी हे करत आहेत। सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब पाटील संतोष गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटे मंगेश सुरवसे सागर गवळी सूरज देशमुख यांनी केले आहे।